नमस्कार मित्रांनो, आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आलेले आहोत. उमरी जागीर आपल्याला बघायचं या ठिकाणी कशा पद्धतीचं मतदान चालू आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार आहे. बघूया आपण मध्ये आतमध्ये मतदान केंद्र आहे, तर या ठिकाणी आपण बघूया कशा पद्धतीने चालू आहे आणि किती पर्सेंटेज मतदान झालेलं आहे या ठिकाणी आपण बघूया. कुठलाही वादविवाद नाही, चांगल्या प्रकारे या ठिकाणी मतदान चालू आहे. गजानन का बालाजी का 132 अतिशय शांततेमध्ये या ठिकाणी हिंगोली लोकसभेची निवडणूक चालू आहे. या ठिकाणी उमरी जागीर या ठिकाणचे ग्रामसेवक साहेब या ठिकाणी आपल्या उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत की या ठिकाणचं मतदान किती टक्के झाले, ते आपण त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना जाणून घेऊया. मी BLO भाग क्रमांक 251 उमरी जागीर. आता दुपारचे 3 वाजत आहेत आणि आतापर्यंत अंदाजे 55% मतदान झालेलं आहे आणि अत्यंत शांततेत आणि सुसंस्कृतपणे सर्व नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ओके साहेब, या ठिकाणी गाव पातळीवर तुम्ही म्हणजे कोणती यंत्रणा वापरली, म्हणजे कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा काय पोलीस प्रशासन तुम्हाला कोण्या पद्धतीचं सहकार्य करते? प्रशासनाचा तर तसा मला सहकार्य आहेच आणि गावामध्ये जनजागृती केल्यामुळे मतदानाचा टक्काही यावर्षी वाढलेला आहे आणि लोकांनी संयमीपणाने आणि सहकार्य करून मतदान केलेलं आहे. त्याबद्दल मी गावकऱ्याचे सुद्धा आभार मानतो. ओके, धन्यवाद साहेब. या ठिकाणी काही मतदार लोक उपस्थित आहेत, त्यांना आपण विचारूया गावातली परिस्थिती, मतदान केंद्रावरची परिस्थिती काय चालू आहे, काय नाही, शांतता किंवा कुठला अनुचित प्रकार घडलाय का? बोला. अनुचित प्रकार कोणत्याही प्रकारे नाही. सर्व पक्षाचे कार्यकर्ते एका मनाने काम करत आहेत. तसं काही कोणत्याही प्रकारचे वाद नाही. ओके, धन्यवाद साहेब. आपण दुसऱ्या वोटरला विचारूया की या ठिकाणी मतदान शांततेत चालू आहे का किंवा कुठला अनुचित प्रकार घडतोय का? बोला. तर प्रकार तर कोणता घडलेला नाही आणि घडणार पण नाही, कारण गाव तसं शांततेत मतदान होत आहे आणि मतदार बी प्रत्येक वेळेस संयम राखते आणि प्रशासनाचं थोडस सहकार्य आहे. बस. ओके, धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये गावातील ग्रामपंचायतचे सरपंच साहेब आणि गावचे पोलीस पाटील साहेब हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा शाहीर अरुणजी कदम साहेब या मतदान केंद्रावर हे तिघेही उपस्थित आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नेमकं गाव पातळीवर सरपंच साहेबांनी काय काय सुविधा केल्यात. सरपंच साहेब बोला. हिंगोली मतदारसंघातील ही लोकसभेची निवडणूक 26 दिनांक पूर्णत्वाकडे जात आहे. एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये सर्व कर्मचारी, गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, कुठल्याही राजकीय व्यक्तींचा सहभाग नसून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकदम निपक्ष असून अशा या वातावरणामध्ये या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या ठिकाणी या 2 बूथ आहेत. या दोन्ही बूथला यापूर्वी आपल्या शिव मॅडम यांनी भेट दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनास त्यांच्या काही सूचना आणि विशेष करून नांदेड जिल्ह्यामध्ये उमरी जहागीरच्या मतदान केंद्राचं शिव मॅडम आणि BO साहेब सर्व कर्मचाऱ्यांनी या बूथाचं स्टेटस मोबाईलवर ठेवलं. आणखी मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदान करण्याची सर्व नागरिकांना, देशवासियांना आवाहन करतो आणि मी थांबतो. या ठिकाणी मतदानासाठी जे प्रशासन या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे, जसं की पोलीस प्रशासन, शासकीय प्रशासन यांच्या खाण्यापिण्याची काही व्यवस्था केली का सर तुम्ही?
हा, एक आपले पाहुणे म्हणून या ठिकाणी आलात, तर त्यांचा आपण एकदम अशा चांगल्या परिस्थितीमध्ये जेवण, दाखवू शकता कॅमेरा नाश्ता नाश्ता असेल, जेवण असेल, पाण्याचे जार थंड, उन्हाळा दिवस आहे, उन्हाळ्या दिवसामध्ये पाणी पण सर्व मतदारांना पियायला थंड पाणी आहे, जेवणाची सुविधा आहे. या ठिकाणी सर्व चांगल्या गोष्टी चं नियोजन आम्ही केलेलं आहे. ओके, या ठिकाणी गावचे पोलीस पाटील उपस्थित आहेत. पोलीस पाटील या नात्याने म्हणजे अर्थात गावातील गृह खातं त्यांच्याकडे असते. पोलीस प्रशासनाने तुम्हाला काही सूचना दिल्यात का? गावामध्ये कोण्या पद्धतीनं मतदान केंद्रावरती तुमची उपस्थिती असली पाहिजे, काही निर्देश तुम्हाला शासनाने दिलेत का? पोलिसांकडून शांततेत मतदान झालं पाहिजे असे निर्देश आले होते. आम्ही सकाळपासून मतदान बूथवर शांततेत मतदान होईल याची काळजी घेत आहोत. तरी आतापर्यंत सर्व काही मतदान शांततेत पार पडलेलं आहे आणि आतापर्यंत तरी काही वाद नाही आणि आपल्या गावामध्ये नेहमीच शांततेत वातावरण असतं. आतापर्यंत शांततेत झालेलं आहे, पुढे पण होणार आहे. आणि आतापर्यंत झालं 40% पर्यंत मतदान झालेलं आहे. तर आता वेळ थोडी थंड होत असल्यामुळे लोकांची संख्या वाढत आहे, मतदानामध्ये उत्साह दिसत आहे. ओके, थोडक्यात यांना म्हणायचं आहे की उन्हाची झळ जास्त प्रमाणात असल्यामुळे गावातील काही ज्येष्ठ व्यक्ती येऊ नाही शकत. त्याच्यामुळे ऊन थोडी काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. त्याच्यानंतर काही गावातील लोकांची संख्या वाढत आहे मतदान केंद्रावरती. या ठिकाणी आपल्यामध्ये गावचे शाहीर अरुणजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब, काय वाटते तुम्हाला या ठिकाणी मतदान केंद्रावरची सुविधा किंवा मतदान शांततेत पार होते का, किंवा काही अनुचित वेगळा प्रकार घडतोय का? नाही, अतिशय शांतमय संयमाने मतदान केंद्रावरती सर्वांच्या रांगा वगैरे आणि शासनाचं पुरेपूर लक्ष आहे. मतदान करणारे मतदान व्यक्ती सुद्धा आपला हक्क बजावण्यासाठी वेळोवेळी व्यवस्थित आपले काय जे रूपरेषा आहेत ते घेऊन सज्ज आहेत आणि अतिशय चांगल्या शांतमय वातावरणामध्ये आज उंबरी या गावचं मतदान होत आहे. या ठिकाणी गावचे सरपंच यांचीही चांगल्या प्रकारे व्यवस्था आहे. पोलीस पाटील असतील, पोलीस कर्मचारी असतील, त्यांची अतिशय उत्तम अशी प्रकारे सेवा आहे. कर्मचारी वर्गांना या ठिकाणी मला वाटते दुपारचा नाश्ता पण दिला गेला आहे. अतिशय आता हे लोकसभेचं इलेक्शन जे आहे, आज आमच्या गाव उंबरी जागीर या गावामध्ये अतिशय तिरंगी लढत म्हणलं तरी पण चांगल्या प्रकारे तिरंगी लढत आहे. पण चांगल्या प्रकारे आज मतदान होत आहे. सांगता येईल नाही कोणाचा विजय होणार आहे, परंतु आज आमच्या गावामध्ये अतिशय मतदान असं चांगल्या प्रकारे होत आहे. ओके, धन्यवाद साहेब. तुम्ही बघू शकता गावातील काही व्यक्तींनी सरपंच साहेब, तलाठी साहेब, ग्रामसेवक साहेब, पोलीस पाटील साहेब यांच्या सर्वांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. असंच मी तुम्हाला दाखवत जाईल. आपलं चॅनल आहे DK उंबरीकर या नावाने. कॅमेरामॅन अमोल सहित मी DK उंबरीकर. नमस्कार.